पुढची महत्त्वाची बातमी बघूया। ग्रामीण मार्गाच्या दर्जोन्नतीत शासनाच्या समितीची एक अजब सूचना बघायला मिळते। प्रस्तावित रस्त्यांसाठी शेतकऱ्यांकडून मोफत शेतजमीन मागितली आहे। तर भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी यासाठी हरकत घेतलेली आहे। नोंदणीकृत दानपत्र बक्षीसपत्र घेण्याच्या समितीच्या सूचनेला यावेळेला विरोध करण्यात आलेला आहे। भाऊ भावाला जमीन देत नाही, सरकारला का देईल, कधी देईल असं पाचपुते म्हणतात। तर सूचनेमध्ये सुधारणा करण्याची आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मागणी केलेली आहे। ग्रामीण मार्गांचं दर्जोन्नती आपल्या राज्यामध्ये सुरू आहे। जे नॉन प्लॅन रोड्स आहेत त्याची दर्जोन्नती करण्यासाठी शासनाने खास एक समिती तयार केली आणि समितीने काही निर्देश दिले होते। माझ्या मतदारसंघातले अनेक रस्ते हे दर्जोन्नतीसाठी शासन दरबारी दाखल झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव सगळे खाली पाठवण्यात आलेले आहेत आणि प्रस्ताव खाली पाठवत असताना त्यांनी ही टिप्पणी टाकली आहे की प्रस्तावित रस्त्यांच्या शेतकरी जमीन मालकाकडून स्वखुशीने व विना मोबदला जागा देण्यास तयार असल्याबाबत नोंदणीकृत दानपत्र बक्षीसपत्र घेण्यात यावे। अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती भाऊ भावाला जमीन देत नाही, सरकारला कधी देईल, याच्यामध्ये सुधारणा व्हावी एवढी बाब आपण लक्षात घ्या। पुढची महत्त्वाची बातमी, पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊनगर कराची मागणी करण्यात आल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी सभागृहामध्ये मागणी करत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। तर शहराची ऐतिहासिक ओळख आणि महत्त्व लक्षात घेऊन शहराच्या नावामध्ये बदल करावा असं म्हणत त्यांनी ही मागणी केलेली आहे। मात्र पिंपरी चिंचवड शहराचं नाव जागतिक पातळीवरती पोहोचलं असून अशा स्वरूपाचे बदल केल्यास शहराची ओळख पुसली जाईल असं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता पिंपरी चिंचवड शहराच्या नामकरणाचा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवभूमी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहराचे नाव राजमाता जिजाऊ नगर करण्यात यावे अशी मी मागणी करत आहे। तसंच शक्तिभक्ती प्रतिष्ठान व इतर समाजाच्या वतीने सुद्धा ही मागणी होत आहे। पिंपरी चिंचवड शहराला PCMC असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं। तर त्यामुळे शहरात पिंपरी चिंचवड व भोसरी अशी 3 गावे मिळून शहर आहे। भोसरी हे भोज राजाचे संस्थान असल्याचा दाखलाही इतिहासामध्ये उपलब्ध आहे। ऐतिहासिक महत्त्व असल्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरात राजमाता जिजाऊंचे नाव द्यावे। आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिक शहरातील रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक तर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांमुळे उद्योजक आणि कामगार पुरते त्रस्त झालेले आहेत। उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरुस्तीवरती नाराजी व्यक्त केली होती। तर इथल्याच रस्त्याचा आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा रियालिटी चेक केलाय। पूर्ण MIDCची अवस्था जर तुम्ही बघितली, हा मेन रोड आहे, तुम्ही इंटरनल रोड जर बघितले तर आणखीन भयानक अशी परिस्थिती आहे। दररोज ॲक्सिडेंट, दररोज मारामाऱ्या, आर्ग्युमेंट्स आणि मालाचं नुकसान आणि त्याच्यामुळे होणारा ट्रॅफिक जाम, त्याच्यामुळे होणारा इंधनचा नुकसान, असा पूर्ण हा इथे व्यवहार चालू आहे। आम्ही 2 दिवसाआधी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आम्ही परत निवेदन पण दिले सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधींना, पण कुठेही काही होताना दिसत नाही आहे। आम्ही आता वैतागलो आहे आणि आम्हाला याच्यावरती एक सेपरेट काहीतरी नियोजन पाहिजे अशी आमची मागणी NMCकडे आणि सरकारकडे आहे। सर, आमचा जो माल आहे हा मल्टीनॅशनल कंपनीला जातो आणि जेव्हा आम्ही कंपनीतून चांगल्या गुणवत्तेचा माल पाठवतो, पण या ट्रॅफिकमध्ये ना तो माल डॅमेज होतो आहे आणि आमचं मोठ्या प्रमाणावर रिजेक्शन होत आहे आणि हे रिजेक्शन फक्त या खड्ड्यांमुळे आम्हाला सहन करावं लागतं आहे। तर याच्यासाठी जबाबदार कोण? आमचं नुकसानीला जबाबदार कोण? परत रात्री जेव्हा आमचे कामगार घरी जातात तेव्हा खड्ड्यामध्ये पडत आहे। आधीच कामगारांचा बिकट प्रश्न चालू आहे आणि त्याच्यातल्या त्यात आजारी पडणं किंवा याच्यावरून ॲक्सिडेंट होऊन लोकांची जी हानी होते आहे, याला जबाबदार कोण? या खड्ड्यांमुळे लोकांना उद्योजकांना आणि कामगारांना मानसिक व शारीरिक त्रास होतो आहे। जाताना घरी जाण्यासाठी 2-2, 3-3 तास लागत आहे। 1-1 किलोमीटरसाठी 2-2 तास लागत आहे। वेळेचा आणि इंधनाचा इथं अपव्यय होतो आहे। त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावे। सर, नाशिकचे इमेज खराब होतं आहे। नाशिकमधलं हे एकमेव इंडस्ट्री आहे जे हायेस्ट टॅक्स पेयर आहे। इथला टॅक्स घेऊन अख्खा नाशिक चालतं आहे आणि यालाच दुर्लक्ष केले जाते। ॲज कम्पॅरेटिव्ह टू मुंबई पुणे यांच्याकडे कोणी वारीसदार नाही असं बघितलं येतं आहे आणि हे प्रॉपरली व्हायला पाहिजे, नाहीतर आणखी इंडस्ट्री डॅमेज होईल। आम्ही प्रशासनाला वारंवार सगळं निवेदनं दिले, आता तर आंदोलनाच्या भूमिकेत आहे आम्ही। आज उद्यामध्ये आमची 8 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती, त्यानुसार आम्ही त्यांना सांगितलं होतं का महानगरपालिकेला का आम्हाला आंदोलन करावं लागेल। पुढची एक महत्त्वाची बातमी, ते नागपूर प्रकरणामध्ये फहीम खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे।
फहीम खानला 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झालाय. हिंसाचार प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. फहीम खान सोमवार नंतर कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान संपूर्ण चौकशी होऊन पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशन यांच्यामार्फत जो देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला होता तर त्यामध्ये जामीन मंजूर केलेला आहे. 1 लाख रुपये जात मुचलका तसेच मंगळवार व शुक्रवार गणेशपेठ पोलीस स्टेशन यांच्यापुढे हजेरी व ट्रायल कोर्ट यांना कॉपरेट करण्याच्या कंडिशनवर फहीम खान यांना बेल मंजूर झालेली आहे.